कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे। नेमकं राज ठाकरे यावेळी काय बोलले ऐकूयात। आताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। तर राज ठाकरे यांचं वक्तव्य आपण श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं, डोकी हलवा नीट। तर राज ठाकरे यांचं वक्तव्य आपण ऐकलंय। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या क्षणाला सुषमा अंधारेजी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण ऐकलं राज ठाकरे काय म्हणाल्या। काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत होती की ते ढोंगी हिंदुत्ववादी आहेत आणि आज राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं राज ठाकरे जे बोलले त्याचा काही विपर्यास करण्याचं कारण नाही। खरोखरच आपण कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतनं बाहेर पडलो, त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि त्यावर निश्चितपणे पुरेशी काळजी घेतली पाहिजे। राज ठाकरेंनी कुठेही कुंभस्नान करू नका असं म्हटलेलं नाही किंवा कुंभस्नानावरती टीका केली नाही। त्यांचा एक साधा प्रश्न आहे की अरे तुम्ही नद्या स्वच्छ करणार होतात, नद्या स्वच्छ नाहीयेत आणि नद्या स्वच्छ नसतील तर पुन्हा संसर्गजन्य रोग होऊ शकतो। मला वाटतं हिंदुत्व असणं आणि डोळस हिंदुत्व असणं यात फरक आहे। राज ठाकरे हे प्रबोधनकारांचे नातू आहेत आणि या अनुषंगाने जर त्यांनी डोळस हिंदुत्ववादी भूमिका मांडली असेल तर काय हरकत आहे? नाहीतरी कुंभस्नानामध्ये कुंभमेळ्यात जाऊन स्नान करून आलेले जी लोक आहेत त्यातल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी नंतर आपण आजारी पडल्याची किंवा पाणी स्वच्छ नसल्याची तक्रार केलेलीच आहे। बरोबर ताई, मात्र भाजपच्या वतीने वारंवार टीका होते आणि नंतर मग राज ठाकरे अशी प्रतिक्रिया देतात। एकीकडे योगी सांगतात की अनेक विक्रम महाकुंभ मेळ्यामध्ये मोडले गेलेले आहेत आणि नंतर मग ही प्रतिक्रिया, त्याच्यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होऊ शकतो का? निश्चितपणे नवीन नवीन विक्रम कुंभस्नान कुंभमेळ्यामध्ये झालेले आहेत। या कुंभमेळ्यामधले तर विक्रम म्हणजे अगदी जागतिक कीर्तीचे विक्रम घडलेले आहेत। ज्या पद्धतीने कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, त्या चेंगराचेंगरीमधले मृतकांचे आकडे लपवले गेले, व्हीआयपींच्या साठीच्या वेगळ्या रांगा, सर्वसामान्य लोक मात्र गर्दीमध्ये मरत आहेत। एकीकडे खूप जाहिरातबाजी दाखवली जाते परंतु त्या सगळ्या सुविधा या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही। असे अनेक जागतिक विक्रम या कुंभमेळ्यामध्ये झाले। त्यामुळे योगीजी जे बोलले ते खरंच विक्रमी सगळं आहे। मात्र मला असं वाटतं की राज ठाकरेंचं प्रत्येक वेळेला विरोध करण्याचं काही कारण नाही। या वेळेला राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही निश्चितपणे प्रबोधनकार ठाकरेंच्या डोळस हिंदुत्ववादाशी सुसंगत भूमिका आहे आणि स्वागत केलं पाहिजे त्यांच्या भूमिकेचं। निश्चित। धन्यवाद सुषमाजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।